चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण डिझोल्युशनचा एक प्रॉब्लेम सोडवणार आहोत। त्याच्यामध्ये आपण दोन प्रॉब्लेम पाहिले होते, सिंपल डिझोल्युशनचा आणि ऑल पार्टनर्स ज्यावेळेस इन्सॉल्व्हंट होतात तो प्रॉब्लेम एक पाहिला होता। आज आपल्याला वन पार्टनर किंवा टू पार्टनरचा पाहायचा आहे। आता वन पार्टनर असतील किंवा टू पार्टनर असतील प्रॉब्लेम सेम असतो, ठीक आहे। वन पार्टनर असतील किंवा टू पार्टनर्स प्रॉब्लेम सेम असणार आहे, फक्त त्याच्यामध्ये बदल काय असतो, ज्यावेळेस दोन पार्टनर इन्सॉल्व्हंट होतात त्यावेळेस आधी कोण इन्सॉल्व्हंट झाला त्याची टॅली करणे आणि दोन नंबरला कोण इन्सॉल्व्हंट झाला त्याची टॅली करणे, ठीक आहे। आता आधी प्रॉब्लेम आपण वाचून घेऊ आणि त्याच्यानंतर फॉर्मॅट तयार करून घेऊ। फॉर्मॅट जसे आपण तयार केलेले आहेत, पूर्ण फॉर्मॅट्स आपले तयार झालेले आहेत, रेडी। एक मिनिट, ठीक आहे। रिअलायझेशन अकाउंट पार्टनर्स कॅपिटल आणि त्याच्यानंतर हे अकाउंट तयार केलेले आहेत आपण, ओके। आता प्रॉब्लेम प्रत्यक्षात पहा। प्रॉब्लेम नंबर 9, पेज नंबर 248। फॉलोइंग इज द बॅलन्स शीट ऑफ वैभव, संजय अँड संतोष। तिघांचं बॅलन्स शीट दिलेलं आहे तुम्हाला। बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2019। लायबिलिटी साइड, ॲसेट साइड, ठीक आहे। लायबिलिटी साइड इज लाईक क्रेडिट साइड अँड ॲसेट साइड इज लाईक डेबिट साइड। आणि लायबिलिटी ट्रान्सफर क्रेडिट साइडला, ॲसेट ट्रान्सफर डेबिट साइडला करायची। इथं सगळे ॲसेट डेबिटला ट्रान्सफर करायचे। कोणत्या अकाउंटच्या डेबिटला? रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिटला। ह्याच्यामध्ये प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तुम्हाला दिसतो। कोणताही प्रॉब्लेम असो, कोणताही चॅप्टर असो, त्याच्यामध्ये प्रॉफिट लॉस जर ॲसेट साइडला दिला असेल तर पार्टनर्स कॅपिटलचा डेबिट साइडला ट्रान्सफर करावा। कोणत्या रेशिओनुसार? जो काय रेशिओ दिला असेल तो या रेशिओनुसार, दिला नसेल तर इक्वल, समजलं का? त्याच्यानंतर जर हाच प्रॉफिट लॉस जर इकडे दिला असता लायबिलिटी साइडला तर कोणत्या साइडला ट्रान्सफर झाला असता? क्रेडिट साइडला, समजलं का? हां, आता त्याच्या ॲडजस्टमेंट वाचून घ्यायच्या। संतोष इज डिक्लेअर इन्सॉल्व्हंट, सो फर्म इज डिझॉल्व अँड ॲसेट रिअलाइज ॲज फॉलोज। संतोष नावाचा जो काय पार्टनर आहे तो इन्सॉल्व्हंट होतोय, ठीक आहे। म्हणजे तो बँक करप्ट होतोय, त्याच्याकडे ॲसेट कमी असतात आणि लायबिलिटी जास्त असतात, ठीक आहे। देअर लायबिलिटी इज मोर दॅन हिज ॲसेट्स, त्याच्या ॲसेट्सपेक्षा लायबिलिटी जास्त असतात, त्याला आपण म्हणतो बँक करप्ट किंवा इन्सॉल्व्हंट, किंवा मराठीमध्ये त्याला दिवाळखोर म्हणतात, समजलं का? त्याच्याकडे पैसा नसतो एकंदरीत। त्याच्यानंतर पहा पहिली ॲडजस्टमेंट, स्टॉक अँड डेटर्स ₹54,000। स्टॉक आणि डेटर्सचे मिळून 54,000 येतात, लक्षात ठेवा। गुडविल निलय, गुडविलचा ₹1 येत नाही। मशिनरी ॲट बुक व्हॅल्यू, मशिनरीची जी काही वर किंमत आहे तीच किंमत येणार आहे, समजलं का? त्याच्यानंतर क्रेडिटर्स अलाउड डिस्काउंट ॲट 10%। क्रेडिटर्स तुम्हाला पे करायचे पण 10% डिस्काउंटने पे करायचे। क्रेडिटर म्हणजे आपलं देणं असतं, आपण दुसऱ्यांना पैसे द्यावे लागतात क्रेडिटर्सचे, मग त्याला ₹12,000 नाही द्यायचे। तो क्रेडिटर काय म्हणला? क्रेडिटर म्हणजे एक व्यक्तीच असतो, तो काय म्हणला? 12,000 देऊ नका, 10% डिस्काउंटनी पैसे द्या, असं तो ॲग्री झालाय म्हणून आपण 10% डिस्काउंटनी पैसे देतोय, समजलं का? पुढे पहा तिसरी ॲडजस्टमेंट, संतोष कुड पे ओनली 50 पैसे इन रुपी ऑफ द बॅलन्स ड्यू। संतोष, हे लक्ष ठेवा, इकडे लक्ष द्या रे। संतोष नावाचा जो काय पार्टनर आहे त्याच्याकडनं पैसे किती येणार, त्याला जो काय ड्यू लागली, म्हणजे जो काय त्याचे बॅलन्स फिगर आले असेल ते आपण टॅली करण्याच्या वेळेची प्रोसेस आहे। जी काय बॅलन्सिंग फिगर आली असेल त्याच्या 25% पैसे त्याच्याकडून येऊ शकतात। समजा त्याच्याकडून ₹100 जर ड्यू असेल, म्हणजे ₹100 त्याने बिझनेसला द्यावा असं जर झालं असेल तर तो ₹25 देऊ शकतो, 75 देऊ शकत नाही, असाचा अर्थ होतो 25 पैशाचा, समजलं का? हां, त्याच्यानंतर पहा प्रॉफिट शेअरिंग रेशिओ हा दिलेला आहे 8:4:3। सगळ्यांची टोटल करायची 8 आणि 4 12, 12 आणि 3 15, ठीक आहे। काही असेल तरी डिवाइड 15 करायचं, डिवाइड बाय 15, आणि एकदा 8ने गुणाकार, एकदा 4ने आणि एकदा 3ने गुणाकार करायचा, तुम्हाला रेशिओ मिळून जातो। शेवटची ॲडजस्टमेंट आहे, कॉन्टिंजेंट लायबिलिटी अगेन्स्ट द फर्म ₹9,000 इज क्लिअर्ड। कॉन्टिंजेंट लायबिलिटी तुम्हाला याच्या आधी मी सांगितलं होतं, काय अर्थ होतो कॉन्टिंजेंट लायबिलिटीचा, माहिती आहे का? काही नाही का माहिती? सांगितलं होतं रे, लक्षात ठेवायचं। लायबिलिटी म्हणजे काय? देणं,
किंवा आपल्या लायबिलिटी माहिती. कॉन्टिजेंट म्हणजे अचानक उद्भवलेली, अकस्मात घडलेली, बरोबर आहे का. अगोदर ती नसते, ही लायबिलिटी अगोदर दिलेली नसते तुम्हाला इथं, आणि नंतर तुम्हाला ते पैसे द्यावे लागतील, त्याला म्हटलं जातं कॉन्टिजेंट लायबिलिटी. समजलं का. म्हणजे बॅलन्स शीट मध्ये दिलेली नसते लायबिलिटी ती, पण तुम्हाला अचानक द्यायचे पैसे कुणाचे तरी, तर त्याला म्हटलं जातं कॉन्टिजेंट लायबिलिटी. समजलं का. का उदाहरण द्यायचं, समजलं का, उदाहरण द्यायचं कोणाला, समजलं. समजा तुम्हाला आता अपघात वगैरे झाला, दवाखान्यात जावं लागतं, मग ते दवाखान्यात जो पैसे द्यावे लागतात, तुम्ही विचार केला होता का हे पैसे आपल्याला द्यावे लागतील म्हणून, नाही, मग ती कॉन्टिजेंट लायबिलिटी झाली. किंवा समजा एखादी केस झाली कोर्टामध्ये, कोर्टात मॅटर चालू झाला, मग त्या कोर्टामध्ये जे काही फी असेल, वकिलाची जी काही फी असेल, ती तुम्हाला जी द्यावी लागते, ते पैसे द्यावे लागतात ना तुम्हाला, ती लायबिलिटीज आहे. पैसे तुम्हाला कोणाला तरी द्यावे लागतात ना, म्हणजे ती लायबिलिटी असते. आणि ती अचानक उद्भवलेली, अगोदर त्याचा नाम निशाण नव्हता किंवा तुमच्या लिस्टमध्ये ती नव्हती लायबिलिटी, समजलं, त्याला म्हटलं जातं कॉन्टिजेंट लायबिलिटी. ही लायबिलिटीज आहे, ती देणं बाकी आहे तुम्हाला. तुमचा एक्सपेन्सेस आहे, एक्सपेन्सेस साईडला एक इफेक्ट, आणि दुसरा इफेक्ट पैसे गेले म्हणून बँक अकाउंटच्या क्रेडिट साईडला. समजलं का. तिथे कोणतं अकाउंट दिलंय, बँक किंवा कॅश दिलंय का, काहीच दिलं नाही. जर दिलं नसेल तर आपण कॅश अकाउंट तयार करत असतो, किंवा बँक जरी केलं तरी, हा, बँक ओव्हरड्राफ्ट दिलाय, बरोबर आहे, या साईडला दिलंय. बँक अकाउंट जर या साईडला दिला असतं ना, तर डेबिट बॅलन्स असतो, आणि या साईडला असेल तर क्रेडिट बॅलन्स. लक्षात ठेवा, कशाचंही असू द्या, लायबिलिटी साईड क्रेडिट बॅलन्स आणि ॲसेट साईड डेबिट बॅलन्स. ठीक आहे, आता आपण प्रत्यक्षात प्रॉब्लेम सोडू. तुम्हाला हा प्रॉब्लेम समजला असेल, समजला का, क्वेश्चन समजला का सगळा. जोपर्यंत क्वेश्चन चांगला समजत नाही तोपर्यंत तुम्हाला चांगलं सोडवता येत नाही. ठीक आहे, आपलं अकाउंट तयार केलेले आहेत पूर्ण, रिअलायझेशन अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि बँक अकाउंट. ठीक आहे, हे तीनच अकाउंट तयार करायचे आहेत. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट मध्ये पार्टनर्सचे नाव सांगा बरं. वैभव, संतोष का, आणि संजय. संजय आला नाही का, संजय मध्ये आहे का, संजय आला नाही ना, त्यामुळे असं होतं. लक्ष द्या, वैभव, संजय, संतोष, वैभव, संजय, संतोष असे त्यांचे 3 कॉलम तयार केले. आता आपल्याला प्रत्यक्षात प्रॉब्लेम सोडवायचा. प्रॉब्लेम एकदम सोपा असतो, तुम्हाला माहिती. पहिल्यांदा ट्रान्सफर स्टेज, त्या ट्रान्सफर स्टेजमध्ये ॲसेट ट्रान्सफर करून घ्या पहिल्यांदा. ठीक आहे, मग ॲसेट कोणत्या साईडला ट्रान्सफर होतात तुम्हाला माहिती आहे, डेबिट साईडला ट्रान्सफर होत असतात. मग डेबिट साईडला लिहा 1 बाय 1 त्यांची नावं. हा, डेबिटला लिहा 2 सन्ड्री ॲसेट्स. आता 1 बाय 1 नाव सांगा ॲसेट्सचे. पहिली काय, मशिनरी. जी अमाऊंट ॲसेट साईडला दिली ती सांगा, इनर मध्ये लिहू. गुडविल किती अमाऊंट आहे, 9,000. पुढं स्टॉक अँड डेटर्स, दोन्ही एकत्र दिलेत, किती अमाऊंट आहे, 57. हा, पुढं इथं दिलाय, ॲसेटला. हा, इथं मग डेबिटला घेणार P&L अकाउंट. ठीक आहे, $18,000 अमाऊंट. आता 18,000 तुम्हाला काय करावं लागेल, डिस्ट्रीब्यूट करावं लागेल.
बरोबर, 18,000 डिवाइड बाय किती करणार, 15 करणार. हा रेशो किती त्यांचा, रेशो किती सांगा मला. अरे रेशो सांग, रेशो 8:2. हा किती होता टोटल याची 15, म्हणून 15 ने डिवाइड करायचं त्याला. समजलं का, हा रेशो असतो. हा आता याने कशाला भाग जातो, 3 ने भाग जातो. 3 त्रिक 9, 3 5 15 आणि 3 6 18, असंही करू शकतो आपण. छोटा फॉर्मॅट तयार करायचा, डिवाइड 5. सो हे सोपं जातं, ह्याच्यापेक्षा हे सोपं जातं. बरोबर आहे का, 15चा पाडा पेक्षा 5चा पाडा म्हणून आता सोपं जातो. 5ची काटाकाटी, 5 1 5, 5 1 5, एक उरला, 5 2 10, हे डबल 0. समजलं का, किती रुपये आले, 1200 इंटू 8 करा. पहा हे जे 1200 रुपये आहेत, त्या 1200ला एकदा काय करायचं, इंटू 8, 12 8 96. ठीक आहे, एकदा करायचे 4, 12 1 2 24, 12 12 चौक 48. ठीक आहे, 4800. आणि एकदा 3 ने, 12 3 36. ठीक आहे, या सगळ्यांची टोटल केली तर 18,000 येते का, 6 6 12 2 6 9 18 येते. ठीक आहे, हे डेबिट साईडला लिहा मग तितकी अमाऊंट 9600. क्रॉस चेक करणं काम आहे आपलं, क्रॉस चेक करत जा, म्हणजे आपलं कॅल्क्युलेशन बरोबर आहे का चुकलं ते लगेच कळतं. 4800. ठीक आहे, आणि 3600. कॅल्क्युलेशन समजलं का सगळ्यांना, काय केलं. हा आपल्याला दिलेला रेशो आहे, त्याची टोटल 15 होते म्हणून 15 ने डिवाइड केलं, रेशो असतो हा. ठीक आहे, 15 टोटल होते, 15 ने डिवाइड केला. डायरेक्ट 15 ने जरी 18ला डिवाइड केलं तरी तेच उत्तर येणार आहे बघा. म्हणून 15 1 15, 3 उरतात. ठीक आहे, 15 2 30, 1200 आले असते ते. आणि असं छोट्या ह्याच्यामध्ये केलं तरी 1200 येतात, कसंही केलं तरी तसंच आहे. फक्त जर तुम्हाला मोठे पाडे येत नसतील तर छोट्यामध्ये कन्वर्ट करता आले पाहिजेत. समजलं का. आता पुढं काय दिलंय, संतोषच्या कॅपिटल डेबिटला का क्रेडिटला, म्हणजे ऍसेटला, ऍसेटला म्हणजे डेबिटलाच लिहिणार. आता इथे लिहा बॅलन्स ब्रॉड डाऊन. तसं बॅलन्स ब्रॉड डाऊन 1 नंबरला नाव पाहिजे. ठीक आहे, आता वर नाव संतोषचं कॅपिटल 3000 आहे. मग संतोषच्याच कॉलम मध्ये एकाच दिलंय ना ऍसेटला. हा आता ऍसेटला आणखीन काय आहे का, नाही नाही लायबिलिटी साईड राहिली की कॅपिटल. आता कॅपिटल लायबिलिटीचं क्रेडिट साईडला घेतात बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन म्हणून. वैभव 36,000, संजय 27,000. आणि संतोषचं तर नाही, संतोषचं डेबिट बॅलन्स आहे. मग ज्याचं डेबिट बॅलन्स असतं त्याचं क्रेडिट बॅलन्स नसतं. समजलं का, ज्याचं क्रेडिट असतं त्याचं डेबिट नसतं. आता क्रेडिटर्स, क्रेडिटर्स कोणत्या साईडला लिहितो आपण, क्रेडिट साईडला, कारण तिथे लायबिलिटी साईडला दिलेले असतात. म्हणून इथं एकच आहे का फक्त लायबिलिटी, आणखी 2 आहेत, किती आहेत. हा नाही ते बँकेमध्ये येतं, हे एकच आहे ना. मग डायरेक्ट लिहा सनरी क्रेडिटर्स. ओके, किती अमाऊंट आहे डायरेक्ट बाहेर घ्यायला चालते आपल्याला. समजा 2 3 असते तर इनर मध्ये घेऊन त्याची टोटल बाहेर घ्यावी लागते. त्याची टोटल केली का तिघांची, नाही केली. 72,000. ठीक आहे, चला इकडून हा 72,000. पुढं बँक ओव्हरड्राफ्ट. बँक ओव्हरड्राफ्ट आता कुठं घेणार, बँकेच्या अकाउंटला, कारण नाव बँक आहे. डेबिटला का क्रेडिटला सांगा, क्रेडिटला. का, कारण तिथं लायबिलिटी साईडला दिले म्हणून क्रेडिट साईडला. क्रेडिटचं बॅलन्स आपण क्रेडिट साईडलाच घेत असतो, म्हणून बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 18,000. म्हणजे याचा अर्थ काय होतो सांगा बरं, बँकेमध्ये आपले पैसे नाहीत, बँकेमध्ये आपले पैसे नाहीत, पण आपण बँकेकडून 18,000 रुपये घेतलेले आहेत. समजलं का, असा त्याचा अर्थ होतो.
आता पुढं काय दिलं ऍडजस्टमेंट, बरोबर आहे का? आणि कधी लक्षात ठेवा बँकेचं डेबिट बॅलन्स पाहिजे तुमच्याकडे. बँकेचं डेबिट बॅलन्स चांगलं असतं, कोणत्या रिअल अकाउंटचं डेबिट बॅलन्स चांगलं असतं. डेबिट बॅलन्स आहे म्हणजे तितके पैसे तुमच्याकडे आहेत. मशिनरीचं डेबिट बॅलन्स आहे म्हणजे तुमच्याकडे ती मशिनरी आहे. कम्प्युटरचं डेबिट बॅलन्स आहे म्हणजे तितके कम्प्युटर्स तुमच्याकडे आहेत. कोणती ॲसेटचं डेबिट बॅलन्स जर असेल तर तुमच्याकडे ती ॲसेट आहे असं त्याचा अर्थ होतो. समजलं का? आणि बाकीच्या अकाउंटचं मग क्रेडिट बॅलन्स पाहिजे. जसं नॉमिनल अकाउंटचं क्रेडिट बॅलन्स पाहिजे, चांगलं असतं क्रेडिट बॅलन्स. पर्सनल अकाउंटचं क्रेडिट बॅलन्स चांगलं असतं. समजलं का? कारण पार्टनर्स कॅपिटलचं बघा, पार्टनर्स कॅपिटल हे पर्सनल अकाउंटमध्ये येतात. त्यांचं जर क्रेडिट बॅलन्स असेल तर त्यांची स्थिती चांगली असं त्याचा अर्थ होतो. आता संतोषचं डेबिट बॅलन्स आहे म्हणजे संतोषकडे पैसे नाही आहेत, कॅपिटल त्यानं बिझनेसला दिलं नाही, पण बिझनेसकडूनच 3,000 घेतले त्याने, असं त्याचा अर्थ होतो. कॅपिटल अकाउंटचं क्रेडिट बॅलन्स पाहिजे. आणि इतर जर क्रेडिट बॅलन्स जर असेल नॉमिनल अकाउंटचं तर आपला प्रॉफिट आहे. समजलं का? कोणत्याही नॉमिनल अकाउंटचा क्रेडिट बॅलन्स असेल तर प्रॉफिट, कारण क्रेडिट साईडला प्रॉफिट असतो, डेबिटला लॉस असतो सगळा, बरोबर आहे का? म्हणून लॉस चांगला नसतो, प्रॉफिट चांगला असतो. क्रेडिट बॅलन्स इथं चांगला असतं. पण रिअल अकाउंटचं उलट असतं. रिअल अकाउंटमध्ये कॅश असेल, बँक असेल, कोणती ॲसेट असेल त्याचं डेबिट बॅलन्स चांगलं असतं. समजलं का? पुढे बघा आता ऍडजस्टमेंट वाचा. ऍसेट रिअलाइज झाले, ऍसेट रिअलाइज झाले म्हणजे फायदा झाला आपला. आणि फायदा झाला म्हणजे पैसे येणार बँकेमध्ये, म्हणून ते बँकेचं नाव आणि कोणकोणत्या ऍसेटचे पैसे येणार आहेत त्याचं नाव लिहा. $54,000. हा पुढं गुडविल नाही येणार. ओके, घेणारच नाही आपण. मशिनरी एक दिली असं. मशिनरी म्हणजे इतर बुक व्हॅल्यू म्हणजे ही किंमत 6,000. हा, आणखीन आहे का काही ऍसेट? नाही, दोनच. मग किती येणार टोटल ह्याची? 60,000. आता याचा सेकंड इफेक्ट झाला पाहिजे. सेकंड इफेक्ट कुठं होईल? बँक अकाउंटच्या डेबिट साईडला. मग बँक अकाउंटला जा, त्याच्या डेबिट साईडला लिहा टू रिअलायझेशन अकाउंट. रिअलायझेशन अकाउंट 60,000 रुपये. बघा आपल्याकडे अधिक पैसे काहीच नव्हते, मायनस मध्ये 18,000 होते, म्हणजे आपल्याकडे पैसे तर नव्हते, पैसे द्यायचे होते बँकचे. पण आपल्याकडे किती रुपये आले आता? 60,000. कशाचे आले? ऍसेटचे पैसे आले. ऍसेट विकले आणि त्याचे पैसे आले. पुढे वाचा. आता ऍसेट पूर्ण झाल्या, बोलू नका रे, लक्ष द्या, लक्ष द्या, लक्ष द्या. काय सांगितलं? क्रेडिटर्स डिस्काउंटने पे केलेत. क्रेडिटर्सचे किती अमाऊंट आहे? 12,000. 12,000 डिस्काउंटने पे केले 10%ने ना. मग 10% किती होतात 12,000च्या? 1200. 1200 जर मायनस केले 12,000 मधनं किती राहणार आहे? 10,800. ठीक आहे. मग 10,800 रुपये आपण इथं लिहिणार, तो एक्सपेन्सेस झाला आपला. ठीक आहे. इथं बँकेतून पैसे जाणार म्हणून बँकेचं नाव, बँक अकाउंट इन ब्रॅकेट क्रेडिटर्स. आणि दुसरी एक ऍडजस्टमेंट दिली, कॉन्टिन्युअल लायबिलिटी सोबत लिहिली तरी चालते. इथं रिअलायझेशन एक्सपेन्सेस नाही. आणि कधी लक्षात ठेवा, रिअलायझेशन एक्सपेन्सेस असेल तर ह्याच्या अगोदर सिक्वेन्स येतो त्याचा, रिअलायझेशन एक्सपेन्सेसचा किंवा डिझोल्युशन एक्सपेन्सेसचा. इथं क्रेडिटर्स एक आहेत. क्रेडिटर्स किती रुपयाचे? 10,800. 10,800 कसे काढले समजले का? कारण ऍडजस्टमेंट काय दिली तुम्हाला? क्रेडिटर्स पे ऍट 10% डिस्काउंट. क्रेडिटर्स पे करा 10% डिस्काउंटने, बरोबर आहे का? ठीक आहे. तिथं शब्द थोडे वेगळा वापरला असेल पण त्याचा अर्थ तसा होतो, 10% डिस्काउंटने पे करा, म्हणजे 10% मायनस करा त्याच्यामधनं, त्याच्यावर 10% काढा आणि तितकी अमाऊंट मायनस करा. त्याच्यावर 10% काढले तर 1200 होतात. आणि तुम्हाला 10% माहिती, 1 झिरो कमी करायचा असतो. 1 झिरो कमी केला 1200 राहतात. 1200 मायनस केले तर 10,800 रुपये राहतात. समजलं का? 10,800 रुपये आपण इथं घेतले क्रेडिटरचे. आणि आणखीन एक तिथे ऍडजस्टमेंट दिली. काय दिली? कॉन्टिंजेंट लायबिलिटी. ठीक आहे. इथं कंसामध्ये डबल लिहा, कॉन्टिंजेंट लायबिलिटी. किती रुपये? 9,000. ठीक आहे. टोटल बाहेर करा, किती येते?
19,800 रुपये बाहेरच्या कॉलममध्ये येतील. आणखीन काही लायबिलिटी आहे का? हिडन ॲडजस्टमेंट आहे का? लायबिलिटी एकच होती, आपण ती पे केली. ठीक आहे, म्हणजे आता ते वाद संपला लायबिलिटी पे करण्याचा. आता याचा सेकंड इफेक्ट कुठं होईल? 19,800चा सेकंड इफेक्ट कुठं होईल? बँक अकाउंटच्या क्रेडिट साईडला. कारण एक इफेक्ट डेबिट साईडला झाला की दुसरा इफेक्ट क्रेडिट साईडला होत असतो. म्हणून बँक अकाउंटच्या क्रेडिट साईडला लिहा बाय रिअलायझेशन अकाउंट. रिअलायझेशन अकाउंट. अमाऊंट किती? 19,800. समजलं का? ऍडजस्टमेंट राहिली का कोणती एखादी? हां, संतोष उडपे 25% ना, मग ती टॅलीच्या वेळेसची ॲडजस्टमेंट आहे ती, टॅलीच्या वेळेसची. मग आता आपण टॅली करू शकतो, टॅलीला काय प्रॉब्लेम नाही. पूर्ण ॲडजस्टमेंट झाल्यात, डबल इफेक्ट पण केले. ठीक आहे, आता टॅली करा. कोणती साईड जास्त येते बघा? रिअलायझेशन अकाउंटची. शक्यतो डेबिटच असते. ज्यावेळेस पार्टनर्स इन्सॉल्वंट होतात त्यावेळेस शक्यतो डेबिट साईट जास्त येत असते. डेबिटची टोटल किती येते सांगा? 800 येईल. 9 10 11 चला 1 8 आणि 1 9 91,800. 91,800 मधनं हे वरचे मायनस करा, म्हणजे इथं 800 राहतील. इथं 2 9 10 11ला 1 हातचा 1 आला, 8 आणि 1 9, म्हणजे 9,800च राहणार. ठीक आहे, 9,800 तिघांना 19,800 8 7 8 8 आणि 1 9, सॉरी बरोबर आहे. 19,800. 19,800 डिस्ट्रीब्यूट करायचे याच रेशो प्रमाणे. ठीक आहे, रेशो तुम्हाला असाच ठेवतो म्हणजे लक्षात येईल. 19,800 डिवाइड 15 करा. 15 1 15 15 1 15, किती उरले? 19 मधून 15 गेले, 4 उरतात. 4 इथं छोटे 15 2 30, 15 त्रिक 45 येतात. 3 उरले, 15 2 30 आणि 0, म्हणजे 1,320 रुपये आले. लक्षात ठेवा 1,320. एकदा 1,320ला 8ने गुणायचं, एकदा 4ने आणि एकदा 3ने. करा मग कॅल्क्युलेशन. 0ला 0, 8 1 8 8 2 16ला 6 हातचा 1 आला, 8 त्रिक 24 आणि 1 25ला 5 हातचे 2 आले. 8 1 8 आणि 2 10, 10,500. आणि ह्याच्या 4 × 4 केलं तर 0 4 2 8 4 1 12 हातचा 1 आला, 4 1 4 आणि 1 5, 5,280. एकदा 3ने करा. 0 3 2 6 3 त्रिक 9 आणि 3 1 3. समजलं का? म्हणजे ही अमाऊंट येणार. समजलं का? ही तिघांची अमाऊंट आली. तिघांची वाटलं ते एकदा टोटल करून बघा, ही ओरिजिनल अमाऊंट आपल्याला मिळते का बघा. 6 4 12. ठीक आहे, मग आता ह्याचा सेकंड इफेक्ट कुठं करणार? हे कुठं लिहिणार? इथं आधी पहिला इफेक्ट करा, नंतर दुसरा. 10,560, 5,280 आणि 3,960 रुपये. ओके, या सगळ्यांची ॲडिशन म्हणजे ही असते. करून बघायची टोटल येते का बघा टोटल. आणि त्यांचे नाव इथं लिहा. पहिला वैभव आहे, दुसरा कोण आहे? संजय, आणि तिसरा संतोष. ठीक आहे, त्याच्यावरती काय नाव लिहिणार? बाय पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. कॅपिटल अकाउंट इन ब्रॅकेट हा लॉस आहे. लॉस आहे का प्रॉफिट आहे? लॉस. कारण डेबिट साईड जास्त आली म्हणजे लॉस असतो, आणि क्रेडिटला डिफरन्स आला म्हणजे लॉस असतो. समजलं का? हा क्रेडिटला डिफरन्स म्हणजे डेबिट साईड इतकी जास्त आहे प्रत्येकाची, मग प्रत्येकाला हा लॉस सहन करावा लागेल. सेकंड इफेक्ट कुठं होईल याचा? पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला. एक इफेक्ट क्रेडिट साईडला झाला की दुसरा 100% डेबिटला व्हायला पाहिजे, आणि ज्याचं नाव वरती आलं त्याच्या डेबिटला व्हायला पाहिजे. मग कुणाचं नाव आलं? या पार्टनर्सचे नाव आलेत वर. इथं लिहा मग टू रिअलायझेशन अकाउंट. रिअलायझेशन अकाउंट. जी अमाऊंट इथे तीच इथं लिहा. किती अमाऊंट आहे पहिल्याची? 10,560 रुपये. दुसऱ्याची किती आहे?
5,280 रुपये. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर तिसऱ्याची किती, 3,960 रुपये. 3,960 रुपये. सिक्वेन्स वाईज कॅल्क्युलेशन करा, सिक्वेन्स वाईज लिहून घ्या. समजलं का? इथपर्यंत आता टॅली झालं. आता इथून पुढं काय करायचं तुम्हाला, वन पार्टनर इन्सॉल्वंट असेल तर जो पार्टनर इन्सॉल्वंट झालाय त्याची टॅली आधी. टू पार्टनर इन्सॉल्वंट असेल, जो पार्टनर पहिल्यांदा इन्सॉल्वंट झालाय त्याची पहिल्यांदा टॅली. जो पार्टनर दुसऱ्या वेळेस इन्सॉल्वंट झालाय त्याची दुसऱ्या वेळेस टॅली. आणि जो पार्टनर तिसऱ्या वेळेस इन्सॉल्वंट झाला होतच नसतो, समजा झाला तर मग त्याची तिसऱ्या वेळेस, तसा प्रॉब्लेम दिला नसतो, त्याला ऑल पार्टनर म्हणतात. मग ऑल पार्टनर सगळे भिकारी झाले, कुणाची कधी करा टॅली, काय प्रॉब्लेम येत नाही. समजलं का? जो पहिल्यांदा इन्सॉल्वंट झाला त्याची टॅली पहिल्यांदा केली जाते. आलं का लक्षात तुम्हाला? इथं वन पार्टनर असो किंवा तो असो, कोण इन्सॉल्वंट झाला इथं, संतोष. आणि कधी लक्षात ठेवायचं, जो पार्टनर इन्सॉल्वंट झालाय ना त्याची डेबिट साईडच जास्त असणार 100% डोळे झाकून. आणि जे इन्सॉल्वंट झाले ना त्याची डेबिट किंवा क्रेडिट कोणतीही जास्त असू शकते, पण जो इन्सॉल्वंट होतोय त्याची डेबिट साईड जास्त असते. डेबिटची टोटल आधी करून घ्या. डेबिटची टोटल सांगा मला किती होते ती. संतोषची करायची फक्त. 10,560 रुपये टोटल होते. ठीक आहे. आता हीच टोटल कुठं घेणार आहे तुम्ही, क्रेडिट साईडला ॲज इट इज अमाऊंट लिहा फक्त संतोषच्या कॉलममध्ये, कारण आपण संतोषची टॅली करतोय. 10,560. ठीक आहे. आता वर काहीच अमाऊंट नाही, काहीच अमाऊंट नाही म्हणजे कोणती अमाऊंट लिहितो आपण, तीच वरती लिहितो. लक्षात घ्या, टॅली लक्षात ठेवा, प्रत्येक प्रॉब्लेममध्ये टॅली करावी लागते. तुम्हाला टॅली आणखीन येत नाही बरोबर. काय म्हणला, बरोबर आहे, बरोबर आहे. 25 रुपये आणणार आहे ना तो, एक ऍडजस्टमेंट राहिली आपली. ही अमाऊंट थोडी बाहेर लिहा आता, 10,560 रुपये ही बाहेर लिहा तात्पुरती. ठीक आहे. पैसे 25 रुपये आणणार आहे तो, म्हणजे 25% आणणार आहे. हे जे 25% काढा, 25 पैशाचा अर्थ होतो 25%. ही अमाऊंट जर 100 असेल, ही अमाऊंट जर 100 असेल तर 25 किती असा प्रश्न विचारा आणि कॅल्क्युलेशन करा, तुम्हाला उत्तर मिळून जाईल. 25 रुपये आणि 25 रुपये नाही रे, 25 पैसे म्हणजे 100 पैशामधील 25 पैसे असा अर्थ होतो, म्हणजे 25%च त्याचा अर्थ होतो. 25 पैशाचा अर्थ काय होतो, 25 पैसे. 10,560 रुपये ही 100% अमाऊंट आहे, म्हणजे 100 रुपये किंवा 100 पैसे म्हणा. आणि 25 पैसे किती, क्वेश्चन विचारा, तुम्हाला उत्तर मिळून जाईल. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा या ठिकाणी. 560 इंटू 25 डिवायडेड बाय 100. हा झिरो गेला, हा झिरो गेला, बरोबर आहे का? आता याला कितीने पहा, काटाकाटी कशी करता येते, 5 ने दोन्हीला भाग जातो. 5 1 जा 5, 5 5 जा 25. बघा शॉर्टकट आला का नाही. पहा 10 इथं 56. ठीक आहे. आणि इथे 1 मिनिट, इथे 5 1 5 5 2 10 5 5 25 असं शिल्लक राहिलं होतं. पाय इंटू काय येणार इथं 5 आणि डिवाइड बाय 2. आता डिवाइड 2 जर म्हणलं त्याच्या निम्मी संख्या होणार आहे, आणि इंटू 5 करा, उत्तर मिळून जाईल. पहा बेग बे बे 5 10. ठीक आहे. आता इथं बे दोन्ही 4, एक उरला, बॅटी 16. आता इंटू 5 करा, 528 इंटू 5 करा. पहा ही 528 जी अमाऊंट आहे, 528 इंटू 5 करा. 5 का, कारण हे 5 इथं शिल्लक राहिलेत. कॅल्क्युलेशन करा. 8 पंचे किती होतात 40, हातची 4 आले, 5 दोन्ही 10, 10 4 14ला 4, हातचा 1 आला, 5 5 25 आणि 1 26, म्हणजे किती रुपये होतात, 2640 रुपये होतात. आलं लक्षात, 2640 रुपये तू आणणार. मग इथं बँकेच्या नावाने लिहा, बाय बँक. पैसे कशातून आणणार तू, बँकेतून आणणार, कारण आपल्याकडे बँक अकाउंटच आहे, कॅश अकाउंट नाही. कॅश आणणार म्हणजे बँकेत पैसे आणणार, बँकेमध्ये ट्रान्सफर
करणार तो पैसे. किती अमाऊंट आहे? 2640 रुपये. कशी काढली समजली का? 25% अमाऊंट आपण त्याची काढली, 25 रुपये. आणि दुसऱ्या पद्धतीने काढता येतं, पण आता इथं कसं ते कॅल्क्युलेशन निम्मे निम्मे करून 2 वेळेस 100चे निम्मे गेले तर 50 आणि 50चे निम्मे गेले तर 25 असे तुम्ही काढू शकता. समजलं का? किंवा ह्याला इंटू 4 जर केला, ह्या अमाऊंटला 2640 इंटू 4 जर केला तर आपल्याला ओरिजिनल अमाऊंट मिळते का? पहा, 0ला 0, 4 चौक 16ला 7 चाला 1, 6 चौक 24 आणि 1 25, हातचे 2 आले, 4 1 4 4 8 9 10. ओरिजिनल अमाऊंट मिळेल का आपल्याला? इंटू 4 केल्यास, इंटू 4 केल्यास हे आपल्याला ओरिजिनल अमाऊंट मिळते. आणि ह्याला डिवाइड 4 जर केला असता आपण, ह्याला डिवाइड 4 जर केलं असतं तरी आपल्याला ही अमाऊंट मिळली असती. ठीक आहे, सांगायची का ती पद्धत? का या पद्धतीने समजतं? सांगायची का दुसरी पद्धत? बोला. 10,560 रुपये ही 100% अमाऊंट आहे, बरोबर आहे. 50% म्हणजे याचे निम्मे आणि 25% म्हणजे 50चे निम्मे 25. मग ह्याला दोनदा हाफ करायचं, एकदा हाफ करायचा. एकदा हाफ करण्यासाठी काय करावं लागेल? 10,560ला एकदा हाफ करण्यासाठी 2नी डिवाइड करावं लागेल. आणि त्या अमाऊंटला परत एकदा हाफ करण्यासाठी परत आपल्याला 2नी डिवाइड करावं लागेल. म्हणजे असं करावं लागेल, एकदा हाफ करण्यासाठी 2नी डिवाइड, परत त्या अमाऊंटला असे तुम्ही करू शकता, किंवा बेदुनी 4 डायरेक्ट ह्याला 4नी डिवाइड करू शकता. 10,560ला डायरेक्ट 4नी डिवाइड करू शकता, असंही करू शकता, असंही करू शकता, काहीच प्रॉब्लेम येत नाही. समजलं का? करून बघा, हीच अमाऊंट येणार आहे. 2-3 पद्धतीने तुम्हाला सांगितलं, लक्षात ठेवा. ठीक आहे, ही अमाऊंट आली पाहिजे. 25% काढा फक्त, किंवा या पद्धतीने 100% ही दिली तर 25 किती क्रॉस मल्टिप्लिकेशन करून काढा. 2-3 पद्धती सांगितलं, काढता येईल का आता? ठीक आहे. आता ही जी अमाऊंट आणणार आहे ती मायनस करायची. कशामधनं मायनस करायची? 10,560 मधनं. 10,560 मधनं ती मायनस करा, किती अमाऊंट राहते ती बघा. किंवा इथं डिफरन्स लिहा ना वर, सगळ्यात सोपा. इथं डिफरन्स लिहा, पण तो डिफरन्स पण आपल्याला डायरेक्ट लिहिता येणार नाही, तो आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचा असतो. इथं बाहेरच करू आपण. 10,560 रुपये मायनस 2,640 रुपये. 0 2 1 आणि 8 म्हणजे 8,120 रुपये. 8,120 रुपये तो आणू शकणार नाही. इतका लॉस आला, इतका त्याचा डिफरन्स आला. समजलं का? म्हणजे डेफिसिट इतकी तूट आहे त्याच्या कॅपिटलमध्ये, इतके पैसे आणू शकतो तो. 25% पैसे आणू शकतो, इतके पैसे आणू शकणार नाही. हा लॉस आहे त्याचा. समजलं का? मग हा लॉस कुणी भरून काढायचा? जे राहिलेले 2 पार्टनर आहेत त्यांनी, त्यांच्या रेशो प्रमाणे. काय रेशो त्यांचा? 8 4 3. म्हणजे हा किती नंबरचा आहे? हा, उलट केलं काय की मी इथं, बरोबर आहे. हा, मी 6 वरती पकडली, 7,920. बरं ठीक आहे, 7,920 हा जो डिफरन्स आला तो आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचा या रेशोने. आता हा तिसरा पार्टनर आहे, ओके. तिसरा हा कॅन्सल झाला, तिसरा शेअर गेला. किती शिल्लक राहतात? 8 आणि 4, 8 आणि 4 होतात 12. 12नी डिवाइड करायचं त्याला. ठीक आहे, या अमाऊंटला 12नी डिवाइड करायचं परत. 7,920 डिवाइड बाय 12 करा मग. 12 1 12, 12 2 24, 12 3 36, 12 4 48, 12 5 60, 12 संग 72, 12 संग 72. हा, किती उरले? 72, 6 7 8 9 7 उरले. परत 12 संग 72 येतात आणि 0 म्हणजे 660 रुपये. 660 रुपये इंटू काय करावं लागेल? इंटू आपल्याला 8 करावं लागेल. हां, 0 8 45 8 संग 48, 8 45 8 संग 48, 49 50 51 52. ठीक आहे, ही अमाऊंट आली. आणि एकदा आपल्याला 4ने इंटू करावं लागेल, म्हणजे याच्या निम्मे जरी इथे लिहिले तरी चालते. बे बे दोन्ही 4 बेसक 12 बेचोक 8 आणि ही निम्मी अमाऊंट इतकी होते. त्या दोन्हीची करायची टोटल. 8 आणि 4 12ला 2 हातचा 1 आला, 7 8 9 9 आणि इथं 7. म्हणजे ही ओरिजिनल आपल्याला अमाऊंट, इथं ही अमाऊंट मिळाली. समजलं कसं केलं हे कॅल्क्युलेशन?
समजलं का? पहा, ही अमाऊंट डिवाइड बाय 12 का केलं, कारण टोटल 12 आहे म्हणून डिवाइड 12 केलं. ही तुम्हाला 660 रुपये अमाऊंट मिळते. एकदा 6ने गुणाकार करायचा, ही अमाऊंट मिळते. 6ने जर इंटू केलं तर ही अमाऊंट मिळते. यालाच एकदा जर इंटू 4ने केलं, 4ने काय करायचं, कारण 4 दुसऱ्याचा शेअर आहे, त्यानं जर इंटू केलं तर तुम्हाला ही अमाऊंट मिळते. दोन्ही कॅल्क्युलेशन करून बघितले मी. ठीक आहे. आणि या दोन्हीची टोटल म्हणजे इतकी अमाऊंट, म्हणजे 8 आणि 4चा टोटल म्हणजे 12. समजलं का? म्हणजे या दोन्हीची टोटल म्हणजे ही अमाऊंट, म्हणजे आपली ओरिजिनल अमाऊंट. तिथं आपल्याला टॅली लगेच कळते बरोबर आलं का कॅल्क्युलेशन कसं. समजलं का? आता ही अमाऊंट मला सांगा, 8 रुपये कुणाचे आहेत? पहिल्या पार्टनरचे. 4 रुपये कुणाचे आहेत? दुसऱ्या पार्टनरचे. मग आपण 8ला जे गुणाकार करून कोणती संख्या मिळाली ती पहिल्या पार्टनरची असेल, आणि ही दुसऱ्या पार्टनरची, म्हणजे पहिली संख्या पहिल्या पार्टनरची दुसरी दुसऱ्या पार्टनरची. सिक्वेन्स वाईज केलं मी, ते काही मागं पुढे केलं नाही. ठीक आहे. आता ही जी अमाऊंट आली पहिली आणि दुसरी, ती पहिल्या पार्टनरला आणि ही दुसऱ्या पार्टनरला द्यायची. डिफरन्स आपण इथंच लिहिणार आहेत. समजलं का? डिफरन्स इथंच, फक्त नाव पहिल्या पार्टनरचे आणि दुसऱ्या पार्टनरचे लिहिणार आहे. इथे लिहा 5280 रुपये. ठीक आहे. आणि 2640 रुपये. पहा, ही पहिल्या पार्टनरची अमाऊंट, ही दुसऱ्या पार्टनरची. फक्त त्यांचे नाव लिहा. पहिल्या पार्टनरचं काय नाव आहे इथं? वैभव. इथं लिहा मग बाय वैभव कॅपिटल अकाउंट. ठीक आहे. वैभव कॅपिटल अकाउंट. आणि 2 नंबरचा कोणता पार्टनर आहे? बाय संजय कॅपिटल अकाउंट. संजय कॅपिटल अकाउंट. ठीक आहे. ही अमाऊंट आणि ही अमाऊंट, दोन्ही अमाऊंट तुम्हाला दिसल्या. आता याचा सेकंड इफेक्ट कुठं झाला पाहिजे? पहिला इफेक्ट क्रेडिट साईडला झाला. पहिला इफेक्ट क्रेडिटला, दुसरा डेबिटला. कुणाच्या? ज्याचं इथं नाव दिसतंय त्याच्या. म्हणजे वैभवच्या डेबिटला इतकी अमाऊंट, संजयच्या डेबिटला इतकी अमाऊंट. लिहा मग त्याच्या त्यांच्या कॉलममध्ये. वैभवच्या कॉलममध्ये 5280 रुपये. 5280, कारण पहिला कॉलम वैभवचा आहे, बघायचं नाव. पहा, संजयच्या कॉलममध्ये 2640 रुपये. हा दुसरा कॉलम संजयचा आहे म्हणून 2640 रुपये. आता तिसऱ्या कॉलममध्ये येईल का? तिसऱ्या कॉलममध्ये आहे का नाही? तर आहे का संजयचं नाव? संतोषचं नाव नाही, कारण संतोषची ती अमाऊंट आहे ना. संतोषचा कॉलम आहे हा. संतोषच्या क्रेडिटला इफेक्ट झाला आणि या पार्टनरच्या डेबिटला झाला. यांना लॉस झालाय. ठीक आहे. इथं डॅश द्या, पण नाव कुणाचं लिहिणार? आता इथं अमाऊंटला कुणाचं तरी नाव लिहावं लागतं. कोणत्या तरी अकाउंटचं नाव कंपल्सरी तिथं लिहिणं गरजेचं आहे. मग कोणतं नाव लिहिणार? संतोषचं नाव लिहिणार. बरोबर आहे. इथं लिहा टू संतोष कॅपिटल अकाउंट. संतोष कॅपिटल अकाउंट. पहा, लक्षात ठेवा. आता वैभवला लॉस झाला 5200 संतोषमुळं. संजयला लॉस झाला 2640 रुपये संतोषमुळं. संतोषमुळं लॉस झालाय, कारण संतोष इन्सॉल्वंट झालाय ना. तो तरी इन्सॉल्वंट झालाच, पण त्याच्यामुळं काय केलं की लॉस दुसऱ्यांचा करून गेला तो. आणि तसंच असतं, एखादा समजा मुलगा पाण्यात पडला आणि त्याला जर पोहता येत नसेल ना, ज्याला पोहता येतं त्यालाही बुडवतो तो. तसं इथं काम आहे. हा इन्सॉल्वंट झाला, मग त्याच्यामुळे तो दुसऱ्यांचाही लॉस करून जातोय. स्वतःचा लॉस तर झालाच झाला त्याचा, आणि दुसऱ्याचाही लॉस करून गेला, त्याला म्हणलं तर इन्सॉल्वंट. समजलं का? आता ही परिस्थिती आपण डायरेक्ट इथे लिहिली. ठीक आहे. आता ही अशी सिच्युएशन, जर टू पार्टनर इन्सॉल्वंट असतील तर काय केली जाते? जो 2 नंबरला इन्सॉल्वंट होणार आहे त्याची टॅली केली जाते. पण इथं 2 नंबरला इन्सॉल्वंट कोण झालाय का? नाही, फक्त एकच इन्सॉल्वंट झालेला आहे. बाकी दोन्ही पार्टनर हे स्ट्रॉंग आहेत. ते पैसे जर कमी पडले तर आणू शकतात घरनं. त्यांच्या घरी भरपूर पैसे आहेत असं त्याचा अर्थ होतो. ते इन्सॉल्वंट झाले नाहीत म्हणजे त्यांच्या घरी पैसे आहेत, असा त्याचा डायरेक्टली अर्थ होतो. समजलं का तुम्हाला? जर इथं 2 पार्टनर इन्सॉल्वंट, समजा मी म्हणलं असतं इथं संजय इन्सॉल्वंट झाला, तर काय केलं असतं आपण? संजयची टॅली आधी केली असती आणि नंतर वैभवची केली असती. मी जर समजा प्रॉब्लेम मध्ये असं असतं, वैभव 2 नंबरला इन्सॉल्वंट झाला तर वैभवची टॅली आधी केली असती. कोणती साईड डेबिट जास्त येत असते? इन्सॉल्वंट पर्सनची. आणि त्याचा डिफरन्स कुणाच्या डोक्यावर ठेवला असता? संजयच्या. समजलं का? आता हा जो डिफरन्स आहे संतोषचा, तो कुणाच्या डोक्यावर आहे? वैभव आणि संजयच्या, या दोघांच्या डोक्यावर आहे. पण आता 2 नंबरला इन्सॉल्वंट कुणी झालं नाही, दोघे स्ट्रॉंग आहेत. आता कुणाची टॅली आधी करा कुणाची नंतर करा, फरक पडणार नाही. समजलं का तुम्हाला? आता करा, कोणती टॅली आधी करा कोणती नंतर करा, फरक पडणार नाही. आता संजयची बघितलं तर क्रेडिट साईट 27,000 आहे, डेबिट साईट कमी येईल. ठीक आहे. मग 27,000 खाली घ्या, 27,000 इथं लिहा, त्याचा डिफरन्स इथं लिहा 27,000. तीच अमाऊंट इथं लिहा, डिफरन्स काढा इथं. डिफरन्स किती येतो सांगा?
12,720 रुपये, बरोबर आहे का? हां, हे टॅली कशी केली? टॅली करा, बरोबर करा, बरोबर तुमच्या भरोश्यावर. 14,280. ठीक आहे. संजयचा डिफरन्स डेबिटचा आला. आता इथं काय नाव देणार? कोणतं नाव शिल्लक आहे आपल्याकडे देण्यासाठी? बँक. मग फक्त बँक नाव देऊ शकतो आपण. सध्या फक्त नाव लिहून ठेवा बँक. आता संतोषची डेबिट साईड जास्त येते का क्रेडिट येते? क्रेडिटच येते. 36,000 हीच अमाऊंट इथे येणार, 36,000 म्हणून. डिफरन्स याचा काढा, 10,560 रुपये. ठीक आहे. आता ह्याचा सेकंड इफेक्ट बँक अकाउंटच्या क्रेडिट साईडला करायचा. बँक अकाउंटच्या कोणत्या साईडला? क्रेडिटला. इथे बँक अकाउंटला गेला तर आपण इथे लिहा बाय वैभव कॅपिटल अकाउंट. 10,000 आणि 2 नंबरला बाय संजय कॅपिटल अकाउंट 14,280. आता संतोषचं नाव इथे येईल का? नाही. संतोषचा डिफरन्स आलाही नाही काही. तो पैसे देऊ शकणार नाही, तर घेऊ शकेल का? मग डेबिटला कसं येईल? अरे इफेक्ट, हा एक इफेक्ट राहिला, तो 25 पैशाचा इफेक्ट राहिला बहुतेक. सॉरी, एक इफेक्ट राहिला 25 पैशाचा, म्हणजे 2,640 हा बँकेच्या नावाने इथं येणार. आता इथं पहिला इफेक्ट डेबिटला झाला, ठीक आहे, आणि बँक अकाउंटच्या क्रेडिटला झाला. इथं क्रेडिट साईडला पहिला इफेक्ट झाला, म्हणजे दुसरा डेबिटला व्हायला पाहिजे, बँकेच्या डेबिटला व्हायला पाहिजे. ठीक आहे, मग बँकेच्या डेबिट साईडला लिहा टू संतोष कॅपिटल अकाउंट. तो जितके पैसे देऊ शकतोय तितके आपण त्याच्याकडून घेतो. 2,640 रुपये हा इतके देऊ शकतो, म्हणून तितके पैसे आपण त्याच्याकडनं घेतले. समजलं का? इतके पैसे देऊ शकतो. सेकंड इफेक्ट, प्रत्येक ॲडजस्टमेंटचा सेकंड इफेक्ट चेक करत जा. एखाद्या वेळेस सेकंड इफेक्ट राहत असतो विसरून, मग ते चेकिंग केले तर होतो. आणि जरी नाही समजा राहिलाच, समजा एखादा प्रॉब्लेम मध्ये राहिला, तर मग टॅली झाली नसती. समजलं का? टॅली होत नसते. आता ही 60,000 टोटल आणि इकडची जास्त आली असती, मग डिफरन्स आपल्याला लगेच लक्षात आला असता की डेबिट साईडला डिफरन्स आहे, म्हणजे एक इफेक्ट राहिलाय कुठलचा तरी. क्रेडिटला इफेक्ट झाला एक्स्ट्रा आणि डेबिटचा राहिलाय, लगेच लक्षात येऊन जातं. फक्त त्यासाठी रूल्स वगैरे चांगले पाठ पाहिजेत. आता टोटल करा बरं. 62,640. आता ही तर येणार की 62,640. ठीक आहे, ह्याची टोटल करून बघा, येते का? 640. ठीक आहे, ह्याची टोटल येते तितकी. ठीक आहे, अशा प्रकारे इथं प्रॉब्लेम संपलेला आहे. आता तुम्ही याची प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. टू पार्टनर इन्सॉल्वंट ॲडजस्टमेंट सोपे असतात, पण त्याचं कॅल्क्युलेशन थोडं क्रिटिकल आहे. समजलं का? एक वेळेस ऑल पार्टनर इन्सॉल्वंटचा ह्याच्यापेक्षा थोडा सोपा आहे कॅल्क्युलेशन. तिथं फक्त एक्स्ट्रा अकाउंट करावं लागतात, 4-5 अकाउंट तयार करावं लागतात सगळे मिळून. 4-5 किंवा 6 पण करावं लागतात कधी कधी. जितक्या लायबिलिटी असतील तितके अकाउंट तयार करतो ऑल पार्टनरमध्ये. पण इथं तुम्हाला अकाउंट 3च करावं लागतात, पण त्यांचं कॅल्क्युलेशन टॅली महत्त्वाची आहे. समजलं का? बाकी तर ॲडजस्टमेंटचं तुम्हाला आता सगळ्या जमत असतील, त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, प्रॅक्टिस करत राहा. काय अडचण आली तर विचारा. ठीक आहे, प्रॉब्लेम समजला असेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.